मंडळी, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आणि तो निकाल रात्री 8 ते 9 दरम्यान लागलेला आहे। तर विधान परिषदेत नेमकं कोणी बाजी मारली आणि कोण पराभूत झालं हे सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा। यात महायुतीचं सरकार होतं। महायुतीमध्ये 3 पक्ष होते। पहिले पक्ष म्हणजे भाजप आणि दुसरा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गटाची आणि तिसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाची। तर भाजपचे जे 5 उमेदवार होते त्याच्यातले पहिले उमेदवार पंकजाताई मुंडे होत्या, तर त्यांनी 26 मतांनी विजय मिळवला आहे। तर दुसरे जे उमेदवार होते ते म्हणजे परिणय फुगे, हे 23 मतांनी विजयी झाले। तिसऱ्या नंबरचे जे नेते होते महायुतीकडून भाजपचे, ते म्हणजे सदाभाऊ खोत हे होते, हे सुद्धा 26 मतांनी विजयी झालेले आहेत। आणि चौथ्या नंबरवर होते ते भाजपचे महायुतीचे उमेदवार, ते म्हणजे अमित गोरखे, हे 23 मतांनी विजयी झालेले आहेत। तर 5व्या क्रमांकावर होते ते म्हणजे टिळेकर, हे सुद्धा 23 मतांनी विजयी झालेले आहेत। आणि दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची, तर यांच्या पहिले जे उमेदवार होते ते म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार जे पहिले होते ते शिवाजी काळगे हे होते आणि हे सुद्धा 23 मतांनी विजयी झालेले आहेत। आणि दुसरे जे उमेदवार होते ते म्हणजे राजेश विटेकर, हे सुद्धा 24 मतांनी विजयी झालेले आहेत। महायुतीमध्ये 3 पक्ष होते, त्याच्यातला राहिला म्हणजे आता शिवसेनेत शिंदे गटाची, तर त्याच्यात जे पहिले उमेदवार होते कृपला तुमने हे होते, त्यानंतर ते 25 मतांनी विजयी झालेले आहेत। तर दुसरे जे उमेदवार होते ते शिंदे गटाचे, ते म्हणजे भावना गवळी या होत्या, यासुद्धा 24 मतांनी विजयी झालेल्या आहेत। महायुतीच्या 9च्या 9 जागांनी मंडळी विजय मारलेला आहे। आता महायुतीने विजय मारला यासाठी त्यांनी 2 दिवस अगोदर मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये जे त्यांचे जे नेते आहेत, उमेदवार आहेत, त्यांना 1 दिवस अगोदर त्यांनी मुंबईच्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि महायुतीने खूप चर्चा केली होती, त्यामुळे त्यांचा विजय झाला असं बोललं जातं। आणि भाजपचे जे टोटल उमेदवार होते म्हणजे जे मत होते ते 203 होते। तर ते कसे होते, ठाकरे गटाचे होते 38 आणि अजित पवार गटाचे होते 40 आणि सर्व लहान मोठे पक्ष समजून 22 आणि असे सगळं टोटल म्हणलं तर मतदान होतं उमेदवारांचं। मंडळी, आता विषय राहिला तो म्हणजे महाविकास आघाडीचा। तर महाविकास आघाडीत 3 उमेदवार होते, तर काँग्रेसने 1 उमेदवार उभा केला होता, तर ठाकरे गटाने 1 केला होता आणि शरद पवार गटाने 1 उमेदवार उभे केला होता। असे मिळून टोटल 3 उमेदवार उभे केले होते महाविकास आघाडीने। तो पहिला म्हणजे सावंत यांना 25 मतं पडली आणि ते विजय झाल्या आणि त्यानंतर कडून होत्या त्या। आणि दुसरे जे आहेत ते मिलिंद नार्लेकर, हे जे 22 मतांनी विजयी झालेले आहेत आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील हे पराभूत झालेले आहेत। तर असा ठरला मित्रांनो विधान परिषदेचा निकाल। तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर।